हिना मेघानी. देवास. सत्संग नाही मिळाला तर कुठे कुठे जाऊ. जो अशिक्षित आहे, आजारी आहे, वाचता नाही येत, त्यांनी कसे चरणविधी करावेत आणि ज्ञान घ्यावं. आजारी आहे त्यांची बाब वेगळीच आहे, आणि त्यासाठी काही एकदा तरी इकडे घेऊन या. देवास तर जवळच आहे, दूर नाही आहे. यायचं गाडीने, झोपून घेऊन यायचं. इथे पण थोडी व्यवस्था करण्यात येईल त्यांची. चला आरामात झोपून झोपून अज्ञान घेऊ शकतील. पण अशिक्षित आहेत, त्यांना भांडण वगैरे सगळं बरं लक्षात राहतं. तसं त्यांची बुद्धी मंद नसते. तर त्यांना या ज्ञानाच्या गोष्टी लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. थोडी प्रॅक्टिस करायची गरज आहे बस. त्याचा निश्चय करायचा, नाही मला सगळं समजून घ्यायचं आहे. खूप लोकांना चरणविधी पण आता आता वाचता येऊ लागला आहे. एज ऑफ 80, 65, 70, 80वाले पण चरणविधी वाचू शकतात. तर मग अशिक्षित आहे ना, त्याला भांडण झालेलं, तर त्या दिवसाचं तुम्ही 3 वर्षापूर्वी असं बोलला होता, जेव्हा लग्न करून आलात तेव्हा असं बोलला होतात तुम्ही. 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी पण लक्षात असतात. जर हे सगळं लक्षात राहतं तर मग संसार, मग आत्मज्ञान का नाही राहणार. प्रयत्न करायचा, शिकवायचं. आजूबाजूला कुणी असेल, नेत्रदान करू शकतो की नाही. तुम्ही ज्ञान घेतलंय, हां, तर हिनाची ही इच्छा आहे तर करून टाका. तुम्ही का त्यात दखल देता. करू द्या. लक्षात येत आहे ना. आतून होते प्रेरणा की मला करायचं आहे तर करा. हा शेजारचा त्या घरातून जर काही रेडिओ कुणाला देत असेल गिफ्ट म्हणून, तर आपली काय हरकत असते. अरे टी व्ही कुणाला गिफ्टमध्ये दिला तरी तुमची काही हरकत असते. हां, शेजारी त्याची वस्तू जी पण देऊ इच्छितो देऊ द्या. तुम्हाला त्याच्यात दखल द्यायची काहीच एक आवश्यकता नाही. समजतं आहे का. ज्ञानप्राप्तीनंतर असं वाटतं की आपण सगळं काही विसरलो आहे. काही व्हायब्रेशन्स मजबूत होतात, बरोबर असं वाटतं आपण नाहीच आहोत आपल्या स्वतःमध्ये. काय विचारायचं आहे तुम्हाला. जसं की सर्व काही विसरलंय, असं वाटतं काहीच नाहीये, आनंदच आहे सगळा. हे असं कधीतरीच होतं ना. जाणवतं म्हणजे असं छान छान वाटतं. हो, पण कधीतरीच की रोज. कधी कधी साधना करते तेव्हा. हां, मग हरकत नाही, होऊ द्या. हे कधी आवरण तुटतं तर सुखाचा असा अनुभव होऊ शकतो. पण पण कधी कचरा मळ निघतो तेव्हा त्राससुद्धा होतो. असं वाटेल की अरे खूप कचरा निघतोय, आणि आपण आता जे बोलतोय तो आनंद प्राप्त व्हावा असं ध्येय नका बाळगू. जागृती राहावी असं ध्येय बाळगा. नाही, जसं मी शुद्धात्मा शुद्धात्मा म्हणते ना, तर असं हं, वाटतं की काहीतरी होत आहे, हं, एकदम हं, हलकं हं. झाल्यासारखं वाटतं. ते बरोबर आहे. पण ते ते कधीतरी ते पण बरोबर आहे. पण लास्टला आपल्या या जीवनात हे सर्व असणार आहे. कारण या हिनाला खूप क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे. हे सर्व अवगुण दिसणारच आणि नष्ट होतील. तेव्हाच आपला अनुभव समृद्ध होणार आहे. तर आपलं ध्येय हे आहे की त्यात ते कायम जागृती राखायची. समजताय का. हा आनंद जाणवतोय चांगला आहे, पण आनंद कमी कमी जास्त जाणवेल. कारण क्रोध, मान, माया, लोभ डिस्चार्ज होत आहेत. लोभाचं सुद्धा प्रोटेक्शन माया करते, कपट करते. तर हे लोभ, मोह आणि माया मुख्य आहेत. या तीनही कधी ना कधी फोर्स बाहेर येतातच येतात. तर तुम्ही ही जागृती, हे काम करायचं आहे या हिनाला. जो मोह आहे, मान आहे, लोभ आहे, चेक करा. लक्षात येत आहे का तुमच्या. जागृतीने आपल्याला आपला मान, माया, लोभ काबू करून जागृती राखायची. स्वतःचे दोष पडताळा. तुम्ही कोणाला दुःखावलं आहे हिनाने, तिचा मान कारणीभूत आहे की मोहापायी की लोभामुळे, ते चेक करायचं आणि माफी मागायची की हिनाकडून मुलं का ज्ञान नाही मुलांना मुलं का नाही ज्ञान घेऊ शकत. कारण की हे वोट करण्यासाठी सुद्धा 18 वर्ष व्हायची पूर्ण व्हावी लागतात, आणि लग्नासाठी सुद्धा 21 वर्ष व्हावी लागतात. तर हे गव्हर्नमेंट काही नियम ठरवतेच की तसं हे असलंच पाहिजे ना. मुलांना तितकी विवेकबुद्धी नसते. हित हित. नाही, माझी मुलगी मी शुद्धात्मा आहे असं हो, बोलत ते राहते. बोलू द्या. कारण तिला ते शिकायचं आहे ना. आपल्या मनाने, वाणीने, वागणुकीने कुणी दुःखी न हो अशी जागृती राख.
रोज रात्री 10 मिनिटं दादा भगवानांची आरती जय जयकार करायला लाव. आणि 5 मिनिटं कोणाला दुखावलंय का ते आठवून ते तुम्ही माफी मागायला शिकवा. ती हे बोलते, शिकवा. मी पण बोलतच असते. हां, तर हरकत नाही, बोलू द्या. पण त्यांना हे शिकवा की प्रतिक्रमण करावं. लक्षात येत आहे? तुम्ही पण सांगा, मी पण प्रतिक्रमण करते, तू पण बस, तूही प्रतिक्रमण कर. आणि 9 कलमं आहेत, शुद्धात्म्याची प्रार्थना आहे. एक पुस्तक आहे ना, ते वाचण्याचा हट्ट करते. हां, पण करू द्या, चरणविधी. करू द्या. पण हे चरणविधी वाचते. हे करताना नवकल्म, शुद्धात्म्याची प्रार्थना, नमस्कार विधी, त्रिमंत्र, दादा भगवानांची निस्सीम भक्ती, हेही शिकवा. सिमंदर स्वामींची प्रार्थना, आरती, हे सगळं शिकवा. आणि हे सगळं मुद्दाम नका करू. कोणी काही बोलू नका. आपण जेवढं करेल तेवढं करू द्या. नको करू म्हणाल तर ती जास्त करेल. तुला करायचं आहे, ती काहीतरी चुकीचं, तुम्ही तिला फोर्स नका करू. आपण तिला ग्रास्पिंग होत आहे तेवढं करू द्या. हेच महत्त्वाचं आहे. समजतंय का तुम्हाला? टाईम नसेल तर मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे असं बोलू शकतो का दिवसभर? किंवा आणखी काही? हां, करू शकता. हे ध्यान म्हटलं जातं, जागृती. आणि त्याचा उपयोग करा की हिनाला काय होत आहे. हिनाला चला, तुम्हाला फ्री टाईम आहे, टाईम कधी सरप्लस टाईम आहे तुमच्याजवळ, तर हिनाने सकाळपासून आत्तापर्यंत काय काय चुका केल्या, कोण कोणाला दुखावलं ते चेक करा. आणि त्यासाठी माफी मागून घ्या हिनाकडून. तर त्याचा आणखी एक फायदा होईल. कारण मी शुद्धात्मा आहे, जागृती ती पण तुम्ही अप्लाय केली, प्रॅक्टिस केली, तर एक स्टेप पुढे सरकाल तुम्ही. लक्षात येत आहे का? तसं तर कोणाचं नाव नाही किंवा काही चुकलं तर लक्षात नाही तर सगळ्यांना सरसकट करू शकता का? एकत्रितपणे करू जसं शकता. सगळ्यांच्या करता एकत्रितपणे माफी, करू शकता. आणि तुम्ही चहा प्रतिक्रमण. नाश्ता करता सकाळी, हां. तेव्हा जी भांडी पडतात ती सगळी एकत्रच पाण्यातून बुडवून काढता की एक एक डिश वेगवेगळी धुता? नाही, जसं कोणाचं नाव लक्षात नाही तर ठीक नाही आहे, म्हणजे पण नाव लक्षात नाही, पण जितकं आठवतं तितकं करा. जसं चमचे राहिले एकत्रच, ते एक धुता ना, मागे पुढे दोन्ही बाजू साफ करून. आणि सासूनं केलं असेल तर थोड्या वेळाने उठून बघता की नाही की खूप अस्वच्छ आहे, सासू झोपली आहे, चला पुन्हा साफ करू. इतकं स्वच्छ पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही इतकं लक्षपूर्वक करता तर आज जे अवगुण आहे त्याकडेही लक्ष द्या. ज्याचं हे नाव नाही आठवत तरी चेहरा तर आठवतो ना, की बाबा अशी कोणी व्यक्ती होती, तर ते लक्षात येईल. तर त्यासाठी शुद्धात्म्याला स्मरून माफी मागा, नक्कीच आपल्या दोषांचं निवारण होईल. म्हणजे शक्य होईल तेवढं एकेकाला इंडिव्हिज्युअली स्वच्छ करा. आजारपण कोणत्या कर्मांमुळे येत असतं? आजारपण काय आहे? आजारपण 2 प्रकारे येतं. एकतर अहंकार, जोही गुन्हा करतो त्याची शिक्षा तर अशांती, वेदना, दुःखाच्या स्वरूपात भोगावं लागणार. पण गुन्हा कसा घडतो? 2 प्रकारे. पदार्थ खाल्ला, खूप मजा आली, वा काय रुचकर आहे, काय जिलेबी आहे, काय बर्फी बनवली आहे, खूपच मधुर लागते आहे. तर अहंकार जेव्हा शरीर हे खात आहे तेव्हा अहंकारही तन्मयकार होऊन खातो आहे. तर अहंकाराने जेवढं सुख घेतलं तेवढं सुख त्याला रिपेमेंटही करावंच लागेल. तेव्हा दात दुखेल, इतका दुखेल, ते रिपेमेंट होत आहे. लक्षात येतं आहे तुमच्या? अशा दुःखद रिपेमेंटमुळे रोगराई येत असते. आणि दुसरा, कुणाला हे शारीरिक रोग आणि कुणाला भयंकर दुःख दिलं असेल, नुकसान केलं असेल, तर जो द्वेष केला असेल त्या टाईमचे खूप असे ॲटॉम शरीरात शिरत असतात, जे नंतर रोग बनून फलित होतात. म्हणजे हा द्वेषभाव परिणामतः कित्येक प्रकारचे रोगच आहेत. आणि आनंद दिल्याने कित्येक प्रकारचे रोग बरे होत असतात. हे मानसिक रोग, शारीरिक रोग, वाणीचे विकार, सर्व प्रकारचे रोग, विकार म्हणजे दुःखाच्या परिणामातून उत्पन्न होतात. आणि आनंदाचा परिणाम, सर्वांना आनंद दिल्याने सर्व प्रकारचे रोग हळूहळू बरे होत असतात. लक्षात येत आहे तुमच्या? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. विनोद कुमार साहू. कुटुंबात चांगलं वातावरण असूनही घरात मुलाच्या वाईट वागण्यामुळे आम्ही दोघंही दुःखी आहोत. कृपया सांगावं की त्याच्या या वाईट कृत्य यामुळे आम्ही दुःखी, हेही दुःख काय आहेत, जेव्हा की वाईट वागायला आम्ही नाही शिकवलं आहे. किती वर्षांचा आहे मुलगा? 16 वर्षांचा.
त्याने काय कुठे चोरी वगैरे केली? हां, तर ते काय आहे की आता आपण तर असे वाईट संस्कार नसतो करत, पण आता झालाय तर मुलाला समोर बसवा, प्रेमाने समजावा की बाळा तू कुणाचं काही चोरलं आहेस. जर तुझं कधी कुणी काही वस्तू चोरली तर तुला बरं वाटेल, वाईट वाटेल? सावकाश त्याला समजावा. बाहेरून थोडं स्ट्रॉंग राहा, मनातून थोडं सॉफ्टनेस ठेवा. त्याच्या लक्षात येईल, चला पुन्हा असं करू नकोस, माफी माग आणि ठरव तुला किती पैसे हवेत, तुला चांगलं खायचं आहे का, तुला काही विकत घ्यायचं आहे का, तर आम्हाला सांग, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू तुला ते द्यायचा. असं त्याला समजावा. हळूहळू त्याला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी पण सांगा. कधी पकडला जर गेलास तर तुला जेलमध्ये टाकतील, खूप मारतील तिथे, नंतर आम्ही सोडवायला नाही येणार, आता तुला ही वॉर्निंग देतोय, असं थोडं स्ट्रॉंगली होऊनही सांगायचं नाही त्याला. तरी पण दुसऱ्यांदा केलं तर काय करायचं? पुन्हा केलं तर परत त्याला बोला की तू माफी माग, निश्चय कर की असं नाही करणार. आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या वेळेसही केलं तर त्याला मनातून वाटेल, असं त्याला वाटेल की नाही माझी चूक आहे, मला बाहेर बाहेर पडायचं आहे, मी माफी मागतो, तर मग चान्स द्या त्याला. आणि जर म्हणाला मी काहीही करेन, मला कोण अडवणार आहे, तर बोलायचं. मग बोलायचं बघ आता असं चालू राहिलं तर तुला घरात नाही राहायला मिळणार, आम्ही आम्ही तुला हाकलून देऊ, तुला जे करायचं ते बाहेर कर, घरात नाही करायचं. चोरी करायची जर असेल तर घरात नाही राहायचं. थोडं स्ट्रॉंग, ड्रामॅटिक, हो. मनापासून नाही घालवायचं आहे, पण थोडं रागावून त्याला चूक सुधारायला तुम्ही त्याला चूक. हे मला समजतंय पण त्याच्या मम्मीला नाही समजत आहे ते. तर मम्मीला पण सांगावं लागेल, हे बघ तुला मुलाबरोबर राहायचं असेल तर तूही जा. स्ट्रॉंग आले आहेत का त्या? नाही आली. नाही, पण समजावा, दोघांनी आधी बसा आणि सोडवा. हजबंड वाईफने प्रथम समजून घ्या, हे बघ हा ड्रामा करावाच लागेल, नाहीतर पूर्ण आयुष्य त्याचं बिघडून जाईल. आणि एकदा का माणूस वाममार्गाला लागला तर त्याला कुसंगतच मिळणार आहे आणि बिघडेल, नंतर तो जेलमध्ये जाईल. आवडेल का तुला? अशा प्रकारे त्यांना समजावा वाईफला. दोघांनी मिळून विचार करून ठरवा की थोडा ड्रामा करावाच नाही, त्याला लागेल. इतर वाईट मुलांच्या संगतीमुळेच असं करतोय. शक्य आहे, होऊ शकतं, कारण बघा हे ते वयच असं आहे, त्याला काही सुख भोगायचं आहे म्हणून पैसे हवेत. त्याला रेडिओ पाहिजे, टी व्ही आहे, सिगरेट आहे, पान मसाला, काही खायचं प्यायचं, काही उपभोगायचं आहे, आणि त्याने तुमच्याकडे पैसे मागितले तर तो पकडला जाणार आहे. एवढे 200 रुपये कुठे खर्च केलेस? म्हणून कुठून तरी चोरी करून त्याचा मोह, ॲक्च्युली हे चोर वृत्तीचे नसतात पण मोही वृत्तीचे असतात. हे असं किती दिवस चालत राहील पण? ते हे वय सरलं की सरळ होईल, आणि लग्न झाल्यावर तर आपसुकच मार्गी लागेल, वाईफ त्याला बरोबर सुधारेल. पण थोडं समजावून सांगा त्याला, आणि त्याला तुम्ही थोडं डीपमध्ये स्टडी कराल तर समजेल तुम्हालाही त्याला कसला मोह झाला आहे. आजकाल त्याच्या मनात काय सलत आहे, त्याला सुख नाही आहे, शांती नाही आहे. त्यासाठी म्हणून मन रिझवण्यासाठी, मजा करण्यासाठी आणि विषयविकार उपभोगण्यासाठी तो कुठूनही पैसे उचलून आणत असेल, चोरी करत असेल. त्याची चोराची वृत्ती नाही पण मोही वृत्ती आहे. त्याला थोडं जरा त्याच्याकडे थोडं अटेन्शन द्या. चला आपण आठवड्यातून एकदा बाहेर जेऊया, हॉटेलमध्ये जाऊया, चला महिन्यातून एकदा दूर कुठे फिरायला जाऊया आपण. थोडं प्रेमाने त्याला ओढा तुम्ही तुमच्याकडे. चला वर्षातून एकदा आपण 15 दिवसांसाठी ट्रिपला किंवा असंच जाऊया, साऊथला जाऊया, नॉर्थला जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊया. त्याला थोडा इंटरेस्ट वाटेल, आपल्या आईवडिलांप्रती प्रेम वाटेल, असं काहीतरी करा, त्याला सुख वाटेल. या घरात सुख मिळत नाही आहे आणि दुसऱ्या वाईट संगतीत मिळालं तर तो तोडफोड करेल, पैसे घेऊन येईल कुठून पण, आणि वाईट सिनेमे हे व्हिडिओ वगैरे काहीतरी पाहिल तर तोही तसं करायला लागेल. लक्षात येत आहे का? हां, अशा गोष्टींमुळे समाजातल्या लोकांना समजतं, त्यामुळे आपलं जीवन तर मुश्किल होऊन जातं. नाही, पण आता जे काही आहे ते हळूहळू सांभाळून घ्यायला टाईम तर काढावाच लागेल, कारण आपल्या पोटी तर जन्म घेतला आहे मुलाने, तर आपलंही काही कर्तव्य आहे ना. मोह काय आहे, मनातून तुम्ही इमोशनल होत जाता आणि काही दुःख देत असतात, तो चुकीचा मार्ग आहे. कर्तव्य पाळा, मोहाने नाही. थोडंसं बाजूला घेऊन आडून म्हणजे जसं शेजारच्या मुलाला कसं तुमच्या घरी आला काही तोडलं तर कसे त्याला सांभाळून घ्याल, अरे असं नाही करायचं, चला बस पी खा 2 घटका राहा, चुकीचं नाही वागायचं, असं ड्रामॅटिक राहता ना तुम्ही. असं आपल्या मुलालासुद्धा जाणीवपूर्वक समजावा. आणि मनातून मोहाने दुःखी असेल आणि तुम्ही इरिटेट झालात, इमोशनल झालात, त्याला ओरडू लागलात, त्याला काही वाईट साईड बोललात, तर
नेगेटिव्ह परिणाम होईल त्याचा. थोडं समजावून प्रतिक्रमण करा, प्रार्थना करा, मार्ग काढा. काही निरुमांची तर खूप चांगली कॅसेट आहे. आई वडील मुलांचे नातेसंबंध, पती पत्नीचे दिव्य नातं, खूप चांगल्या कॅसेट्स आहेत. थोड्या स्टडी करून सोल्युशन काढा. चंद्रसिंह रघुवंशी नागदा, मोठे संत महंत जे सत्संग करतात, उपदेश करतात, ते ज्ञान देऊ शकतात का? मी वर्षभरापासून नवी दृष्टी नवा मार्ग कार्यक्रम नियमित पाहतो आहे. मला ज्ञान प्राप्त करून घ्यायची प्रबळ इच्छा आहे. ती ती तुम्ही जरूर पूर्ण करा. जीवनाची हीच अभिलाषा आहे. तुम्ही पूर्ण कराल का? हो. इथे तुम्ही 3-4 दिवस आहात ना? हो. हां, तर परवाच्या दिवशी हा ज्ञानविधी होईल. तुम्हाला दीक्षा दिली जाईल. ते जे टी व्हीमध्ये तुम्ही बघता ना, हो. आपली बुद्धी जी विपरीत असते त्यात सम्यक बुद्धी असते. हो. म्हणजे काय होतं, आपण जे दुसऱ्याला दुःख देतो ते, आणि आपल्याला वाटतच नव्हतं की आपलं काही चुकतं आहे, त्यात काही चूक आहे, तो माणूस तसाच आहे, 2-4 अपशब्द बोलायचो, अशी जी वृत्ती होती ती वाईट बुद्धी होती. आता वाटतं ना की कोणाला दुखावू नये, आपल्याला मुक्त व्हायचं आहे कर्मबंधनातून. मी का वाईट वागून वैर वाढवू, मला मोक्ष पाहिजे, हा मोक्षच पाहिजे मला. तरी सम्यक बुद्धी असते आणि ज्ञान प्रत्यक्षात मिळणार आहे तुम्हाला. ती टी व्हीमध्ये तुम्हाला सम्यक बुद्धी लाभते, म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीची भूमिका तयार होत असते. म्हणजे भांडं घासून घेतलं की त्यात पुन्हा जेवण जेवू शकतो चांगलं. तर हे भांडं स्वच्छ झालं आहे. आता तुम्ही आला आहात तर तुम्हाला ज्ञान अवश्य मिळेल परवाच्या दिवशी. धर्म आणि ज्ञानात किती अंतर आहे? हो. 2 प्रकारचं ज्ञान असतं. एक व्यवहार ज्ञान, दुसरं अध्यात्म ज्ञान आहे. हो. अरे 2 नाही तर 3 म्हणू शकतो. एक व्यावहारिक ज्ञान आहे, हजबंड वाईफ, मुलं, आई वडील, हं. त्याला सामाजिक ज्ञान म्हटलं जातं. हं. त्यामध्ये दुःख नका देऊ, एक दुसऱ्याला न दुखवता जगा, आणि जगू द्या त्याला धर्म म्हटलं जातं. त्यात जेव्हा दुसऱ्याला त्रास देत तुम्ही जगत राहता त्याला अधर्म म्हणतात. तर ह्या साऱ्याला म्हणजे व्यवहार ज्ञान म्हणतात. आणि दुसरं धार्मिक ज्ञान आहे. चला मंत्र जपा, माळा जपली, पूजा केली, भक्ती केली. आणि तिसरं आध्यात्मिक ज्ञान आहे. हे तर अध्यात्म म्हणजे ते ज्यात वाईट सोडायचं, चांगलं आत्मसात करायचं आहे असं नाही. अंतरात्म्याला ओळखायचं आहे, सकल कर्मातून मुक्ती मिळवायची आहे, ते अध्यात्मज्ञान. आणि ते ज्ञान मिळणं ते धर्मापासून खूपच वेगळं आहे. धर्म शुभ करा, अशुभ करू नका असं सांगत असतो, आणि अध्यात्म शुभ आणि अशुभ दोहोंपासून मुक्ती देऊन कर्म बंधनातून सोडवत असतो. आत्म्याचा साक्षात्कार होणं याला अध्यात्म म्हटलं जातं. आणि अध्यात्मज्ञान तेच आत्मज्ञान आहे. हं. लक्षात येत आहे ना तुमच्या? हं. मोक्ष मिळतो का? तीर्थक्षेत्री गेल्यामुळे तीर्थक्षेत्रांचे 2-3 फायदे आहेत. एकतर घरापासून मुक्ती मिळते, शांती 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 हो. हो. एक फायदा. हं. दुसरा, थोडा खर्च कराल तीर्थक्षेत्री हं. तर लोभापासून मुक्ती मिळेल, दुसरा फायदा. कारण तुम्ही भगवंतांच्या देवळात गेलात, चला 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपये लिहाल टाका, हं. काही ना काहीतरी दान करालच. वाटतं ना देवा इथपर्यंत आलो, चला धन दान करूया आपण. तर तुम्ही लोभापासून परावृत्त व्हाल, आणि या दानधर्मामुळे तुम्ही फ्युचरमध्ये भविष्यात लक्ष्मीची अवकृपा जाऊन आवक आपोआपच वाढेल. आणि तिसरा एक फायदा असा होतो, तीर्थभूमीत जाण्यासाठी जास्त करून आपल्या ऋषीमुनींनी या भावनेनं सांगितलेलं आहे की तीर्थक्षेत्री कित्येक संत महात्मे आले आहेत, त्यांच्याजवळ काही उपदेश घ्या आणि खरा ज्ञानी शोधा. कधीतरी जर ज्ञानी भेटलास तर त्याचं तर कल्याण होईल, तो मुख्य हेतू असतो असा. अशा संत महात्म्यांना चला भेटा, ऐका. आता तर तुम्हाला तरी ज्ञानाची लिंक सापडलेलीच आहे. तर मग आता हे जे दुसरं आहे ते घरात शांती राहील, चला मुलांना पण नाही, आपल्या मुलांना घेऊन जात, त्यांना पण काही चांगले संस्कार मिळतील. आणि चौथी महत्त्वाची बाब ही आहे की आपणसुद्धा जे जातो तीर्थक्षेत्री दर्शन घ्यायला, तर त्यामागे दुसरं रहस्य आहे की पूर्वायुष्यात अजाणतेपणी, समजा आता मी एक धर्म पालन करतो आहे तर दुसऱ्या धर्मासाठी काहीतरी विरोधी भाव होत असतात. मी जैन आहे तर वैष्णव मंदिरात का जाऊ, मी वैष्णव असेल तर विचार करेन जैन मंदिरात का जाऊ. तर हा द्वेषभाव जो होत असतो ना, त्याला अपराधीपणा, आपला विरोधी भाव म्हटलं जातं. तर तीर्थक्षेत्री गेल्याने हा विरोधी भाव धुतला जात असतो. जो पण घरून निघतो
चला आपण इथून समजा हरिद्वारला जातो आहे, तर मध्येच चला 4-5 तीर्थ करूया. जर जैन मंदिर लागलं तिथे पण दर्शन घेतलं, देवीचंही घेतलं, हनुमंतांचंही घेतलं शिवमंदिरात, तर सगळ्या ठिकाणी निपक्षपाती भावाने दर्शन घेतलं तर आपल्या पूर्वायुष्यातल्या चुका या सुधारल्या जाऊ शकतात. हां, जसे समजलं? मोठे मोठे संत सांगून गेलेत, नाम घ्या, हं. नाम घ्या. तर नाम नामस्मरण. काय, दीक्षा आहे की ज्ञान आहे, काय आहे? नाही 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 नाम, आता कृष्ण भगवंतांचं नाम तर अर्जुनाला तेवढंच दिलं भगवंतांनी की तू कृष्ण कृष्ण बोलत राहा, श्रीकृष्ण शरणम मम. पण त्याला गीतेमध्ये एवढा मोठा उपदेश दिला, 18 अध्याय. ते असं म्हणतात की कोणाला सांगायचं नाही आहे. हां, ते असं सांगतात कोणासमोर बोलायचं नाही. ते तर बोलणार, बरोबरच आहे. ते काय आहे, जेव्हा तर त्याचं नाही काय तात्पर्य आहे? नाही तात्पर्य त्याचं इतकंच आहे की बघा, हे कलियुग आहे. माणूस इतका मोहामध्ये, रागाच्या, द्वेषाच्या, वैरभावनेच्या गर्तेत अडकला आहे हो. आणि त्यातून बाहेर पडायला काहीतरी साधन गरजेचं आहे. आणि नाही, दिवसभर समजा तुम्हाला, हे तर एक्झाम्पलच देतो आहे, सासऱ्याकडून तुम्हाला काही त्रास होत असेल दिवसभर, हा माणूस असा आहे तसा आहे, किती वेळा त्याला डोक्यात, आपल्यासारखं डोक्यात त्याच्याविषयी द्वेषभाव येतो, हो की नाही? दिवसभरात 50-100 वेळा येत राहतो. असे हे मोह, राग, द्वेष वगैरे वाढलं तर दुसरा भावही वाईटच येत राहतो. तर त्यासाठी संतांनी म्हटलं आहे, श्रीकृष्ण शरणम मम बोलत राहा आणि श्रीराम हरे राम 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 बोलत राहा. तर असं बोलत ते राहिल्याने, नाम- ते नामस्मरण केल्याने संसाराचा मोह थोडा कमी ते होईल. ज्ञान नाही. ज्ञान नाही आहे. मग एक- ते जरा समाधान करा ना. तर गर्तेत न बुडण्यासाठी काहीतरी सपोर्ट दिला आहे तुम्हाला. हा. नाही तर तुम्ही वैरभावात इतके खोल जाल की कित्येक जन्म तुमचे खर्ची होतात. तर त्यापासून परावृत्त होण्यासाठी हे नामस्मरण देतात. पण नामस्मरणाच्याही पुढं तुम्हाला जावंच लागेल, कारण कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं नामस्मरण श्रेष्ठ आहे, पण त्यापुढे म्हणाले वैराग्य श्रेष्ठ आहे. त्याही पुढे जाऊन सांगितलं भक्ती श्रेष्ठ आहे, योग साधना श्रेष्ठ आहे. नंतर त्याला काहीच न करता त्याला ज्ञान दिलं. तू अर्जुन नाहीच आहेस, तू स्वतः आत्मा आहेस. म्हणजे ही स्टेपिंग आहे. मुलाला फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड करत करत पुढे घेऊन जातात आणि अखेरीस डॉक्टर करायचं आहे, डिग्री प्राप्त करायची आहे. असं संसारातूनही विरक्त व्हायचं आहे, निर्भय व्हायचं आहे, तर लास्ट स्टेज आहे. तिथपर्यंत या स्टेपिंग आहेत. ज्या कुणाला मिळतात त्यांचं तर भलंच होतं. धर्म केल्यावर मोक्ष मिळतो का? नाही. धर्म पालन सांगितलं ना, धर्म केल्याने पुण्य वाढतं आणि पुण्याने सांसारिक फळ मिळतं. हां, जर एकच तुमचा हेतू असेल की मी जो पण दानधर्म करेन, मला ज्ञानी भेटू दे, मला आत्मज्ञान मिळू दे, एवढी भावना ठेवाल आणि धर्म कराल, तर तसं पुण्यबंधन, पुण्याचं बीज हे पेरलं जाईल की अनेक जन्म जरी झाले तरी त्याच भावनेने धर्माचरण कराल. तर हे अनंत अवतारी म्हणजे, तर दादा सांगायचे की कोटी जन्मांच्या पुण्याने जेव्हा जागृती प्राप्त होते तेव्हा ज्ञानी जनांची शिकवण समजायला लागते आणि कोटी जन्मांच्या पुण्याईने जागृती येते तेव्हा ज्ञानी जनांचं प्रत्यक्ष दर्शन होतं, तुम्हाला ज्ञान मिळतं. तर हे कित्येक जन्मांचं पुण्य होतं की मोक्ष मिळो ही भावना होती. त्याचं फळ म्हणून हे ज्ञानीजन भेटतात. बाकी जगात जे पुण्यकर्म करतो, दान केलं, चला गरीबाला, मुक्या जनावराला भाकर तुकडा दिला, या पुण्याचं फळ सांसारिकच मिळणार, मोक्ष नाही मिळणार. तर जो हा दानधर्म म्हणतात त्याने सांसारिक फळ मिळतं.